नमस्कार मित्रांनो. सावळेची जणू सावली 6 फेब्रुवारी भागामध्ये सोम आणि बबलू येतात आणि म्हणतात, वहिनी कुठेही सापडत नाही. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा हे सगळं तुझ्यामुळे झालं. तिलोत्तमा म्हणते, मला असं वाटतं मी जे काय केलं ना ते योग्यच केलं. तो म्हणतो, अगं बघितलं ना परिणाम काय झाला. तिलोत्तमा बोलते, तिच्या बेजबाबदारपणाला मी जबाबदार नाही, ओके. आणि राजकुमारकडे बघते, तो मान हलवतो. चंद्रकांत म्हणतो, असं बोलून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. सून ती आपली, आपल्याला तिची काळजी असायलाच हवी. तिलोत्तमा म्हणते, एक तर मी तिला माझ्या घरची सून मानत नाही आणि मला नाही तिची काळजी, बस नाही काळजी. तेवढ्यात पेस्ट कंट्रोलला येतो. तिलोत्तमा म्हणते, आता तुम्हाला कोणी बोलवलं. ऐश्वर्या म्हणते, मॉम मीच बोलवलं. ती म्हणते, का. ती म्हणते, अहो हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला खूप लोक आलेली आणि तुम्हीच मला म्हणालात क्लीन करून घे. चंद्रकांत म्हणतो, अगं ऐश्वर्या. तिलोत्तमा म्हणते, एक मिनिट, तिला जे करायचं ना ते करू द्या. त्या माणसाला म्हणते, जा तुम्ही तुमचं काम करा. पेस्ट कंट्रोलमुळे सगळीकडे धूर होतो, आत पण आणि बाहेर पण. तेवढ्यात देवाची गाडी येते. आता तिघं पण खाली उतरतात. देवा सावलीचा हात पकडतो आणि आतमध्ये घेऊन येतो. घरामध्ये सगळेजण दूर बाजूला करत असतात. तेवढ्यात देवा ओरडतो, ओ मॅडम. त्याला बघून तिलोत्तमा चांगलीच हादरते. देवा तर मस्त ॲटिट्यूडने आतमध्ये येतो. पण तिलोत्तमा मात्र सावलीकडे रागाने बघते. सावली घाबरून तिच्याकडे पाठ करते. तिलोत्तमा तोऱ्यामध्ये हाताची घडी घालते आणि रागाने बघत असते. देवा तर सावलीकडे बघतो, नंतर तिलोत्तमाकडे. तर ती रागात आणि खूप तोऱ्यात असते. आता देवाला काय कळायचं ते कळून जातं. तो असून म्हणतो, वेट वेट वेट, लेट मी गेस. मिसेस तिलोत्तमा मेंदळे, राईट. तेवढ्यात जगन्नाथची गाडी येते. ते दोघंजणं खाली उतरतात आणि देवाच्या गाडीकडे बघतात. आता जगन्नाथ तालकाला खुणवतो, चल आतमध्ये. तिलोत्तमा म्हणते, हो आपण. तो म्हणतो, इन्स्पेक्टर देवा, ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. आता सावली स्माईल करते. तिलोत्तमा म्हणते, हे बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला आधीच सांगते. देवा म्हणतो, ओ धमकी. आपल्याला धमकी. त्याचा काही उपयोग नाही होणार मॅडम. फार फार तर सस्पेंड करतील. आणि आपलं कसं आहे, इस देवा को सजा भी इनाम लगती आहे. त्यामुळे आपण कुणालाही घाबरत नाही. आपण तुम्हाला सगळ्यांना डायरेक्ट आत टाकणार होतो. तिलोत्तमा म्हणते, काय. तो म्हणतो, हां पण काय ना, मी माझ्या बहिणीच्या शब्दात अडकलो. आता तिलोत्तमा डोळेवर करते आणि सावलीकडे बघत असते. देवा म्हणतो, ती मला म्हणाली माझ्या घरच्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. नो मीन्स नो, इसलिए तो इस कानून के हात बंधे हुए. तर मॅटर काय आहे, ही तुमची सून आजपासून तुमच्याच घरात राहणार. जगन्नाथ तालका दारातून ऐकत असतात. देवा म्हणतो, आणि कायद्याने तुम्ही तिला घराबाहेर काढू शकत नाही, हे तर तुम्हाला माहीतच असेल. बिकॉज युअर हाय एज्युकेटेड पीपल. त्यामुळे तिला यापुढे काही त्रास झाला तर घोरपडे. आता घोरपडे लगेच शिक्षाचा कलम सांगतो आणि म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स, घराला कुलूप, नो बेल. बबलू म्हणतो, नो बेल. घोरपडे म्हणतो, घराला लॉक मारल्यानंतर कोण येणार आहे इकडे बेल वाजवायला. नो बेल, डायरेक्ट जेल. ऑल इज वेल. एक कंप्लेंट, अख्खं कुटुंबात. देवा म्हणतो, क्या बात आहे, एका मिनिटात तुमची अब्रू रस्त्यावर येईल. जगन्नाथ हळू डोकत असतो आणि स्माईल करतो. देवा म्हणतो, वाईट वाटेल ना तुम्हाला. बडा बडा घर, पोकळ पोकळ. घोरपडे म्हणतो, वासा. ऐश्वर्या म्हणते, ए हॅलो तू. देवा म्हणतो, हॅलो ऐश्वर्या मेंदळे. तुमचे नाजूक हात जेलमध्ये खडी फोडताना कसे दिसतील. वाईट दिसतील ना. त्यामुळे जरा सांभाळून नाद करा, पण या देवाचा नाही. आय थिंक टॉपिक इज ओव्हर. सिस्टर यू टर्न. सावली बघायला लागते. घोरपडे म्हणतो, फिरायचे फिरायचे. सावली लगेच फिरते. ऐश्वर्या शौकून तिलोत्तमाकडे बघते. देवा म्हणतो, फायनल मुद्दा काय आहे, ही माझी बहीण तुमच्या घरातच राहिली पाहिजे, कारण तिच्या लाईफमध्ये आता देवाची एंट्री झाली. आता देवा सगळ्यांची चांगलीच जिरवतो आणि तो, घोरपडे गाडी काढा. तिलोत्तमा म्हणते, बसा ना, आपण बसून बोलूया. तुमच्या काय अपेक्षा आहे त्या सांगा ना, मोकळेपणाने बोला. आणि राजकुमारकडे बघते. तो कुदकुदू हसायला लागतो. पण देवा पण घोरपडीकडे बघतो आणि दोघं पण हसतात. देवा म्हणतो, तिलोत्तमा मॅडम कर दी ना छोटी बात. सिस्टर कम.
तिच्या पुढे घेऊन जातो आणि म्हणतो, इथं प्रश्न आपल्या बहिणीचा आहे. बाकी कुठली गोष्ट असती ना, आपला टोन वेगळा असता, बॉडी लँग्वेज वेगळी असती, पण इथे नाही. बाय द वे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. माझ्या सिस्टरला इथं सोडून जाऊ की तुमच्यावर कलम लावू? और इसका जवाब सिर्फ आप दोगी, तिलोत्तमा मॅडम. आता तिलोत्तमाला आठवतं सारंग बोललेला असतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात सावलीबद्दल काहीच नाही आहे आणि भविष्यात पण नसणार. तुझी शपथ घेतो आई, सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आता ती चंद्रकांतकडे बघते. चंद्रकांत म्हणतो, ठीक आहे. देवा त्याला हात करून थांबवतो आणि तिलोत्तमाकडे बोट करतो. तिलोत्तमा डोक्याला हात लावते आणि हळूच म्हणते, राहू दे तिला. देव म्हणतो, काय? ती राहू दे तिला. तो मोठ्याने म्हणतो, गोरपडे कुछ सुनाई दिया? गोरपडे म्हणतो, नाही सर. तिलोत्तमा म्हणते, राहू द्या तिला इथे. देव म्हणतो, ए होईना बात. सिस्टर, काही गरज पडली तरी सांगायची, अगदी अर्ध्या रात्री. तुझा भाऊ तुझ्या मदतीला लगेच धावून येणार, हा एका भावाचा वादा. सावली स्माईल करते आणि मान हलवते. देवा म्हणतो, आणि तुझे वडील जगन्नाथ, त्यांनाही फोन करून कळवशील. आता तर सगळे शॉक होतात. देवा म्हणतो, खूप काळजी करत होते ते. आता जगन्नाथ पण हसायला लागतो. देवा म्हणतो, काय ना, वडील आहे शेवटी, बापाचं काळीज म्हणजे. घोरपडे म्हणतो, सर काय ठरलं होतं? देवा म्हणतो, नो इमोशनल. बरं तुम्ही काय म्हणल्या होत्या? साक्षात देव जरी आला. तिलोत्तमाला आठवतं. ती सावलीला ढकलते आणि म्हणते, साक्षात देव जरी आला तरी मी तुझा स्वीकार करणार नाही. तो म्हणतो, नाही देव नाही आला, पण हा देव आला आणि तुमच्या सगळ्यांची वाट लावून निघाला. घोरपडे फॉलो मी. तो निघून जातो. जगन्नाथ म्हणतो, माझ्या लेकीला तिचं घर मिळालं, जे मी कधीच करू शकलो नसतो. शेवटी सोनारीनेच कान टोचायला हवे आणि आता ती तिलोत्तमा तिला कधीच घराबाहेर काढू शकत नाही. ते दोघंही निघून जातात. सारंग त्या प्रेताकडे जायला लागतो. तेवढे सोमचा फोन येतो, दादा सावली वहिनी घरी आली. सारंग म्हणतो, थँक्यू. तिलोत्तमा घरामध्ये खूप गोंधळ घालते की हा रंग माझ्या घरामध्ये नकोच होता, माझ्या सारंगच्या पण आयुष्यात नको, पण ही मुलगी हा रंग घेऊन घरात आली. तेवढ्यात सारंग येतो आणि म्हणतो, सावली यावेळेस तू चुकली, आईची माफी माग. सावली माफी मागते, पाया पडायला लागते, पण तिलोत्तमा मागे सरते आणि म्हणते, आयुष्यात काय, पुढच्या कुठल्याही आयुष्यात मी तुला माफ करू शकणार नाही. सावली किचनमध्ये विठ्ठलाला नमस्कार करते. मागे बघतेच सारंग. तो म्हणतो, सावली तुला काय गरज होती लगेच निघून जायची? तू थोडी वाट बघायची ना. मी बोलत होतो आईशी, आणि तुला काही झालं असतं तर. जेव्हा मी त्या प्रेताकडं आणि शांत बसतो आणि म्हणतो, सावली तुला माहीत नाही मी किती घाबरलो होतो. प्लीज ह्यापुढे असं करू नको, स्वतःची काळजी घे आणि सॉरी. तो निघून जातो. सावली विठ्ठलासमोर जाते आणि खुश होत म्हणते, विठ्ठला तू बघितलंस, सारंग सरांना माझी किती काळजी आहे. त्यांच्या मनात राग नाही आहे, काळजी आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.